नमस्कार. आज आपल्यासोबत आहे मोनिकाताई. त्यांना पापड मशीनचा व्यवसाय चालू करायचा आहे. त्यांचं गाव उरुळी देवाचे. हां, तर त्यांना तिथं व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे पापडचा चालू करायचा आहे. लवकरच ते तुमच्या सेवेत येतीलच. तर आपण त्यांना विचारूया की P&P विषयी काय वाटलं, त्यांना मशीन कशा वाटल्यात आणि आपली सर्व्हिस कशी वाटली. काय तुम्ही काय सांगाल मशीनविषयी? मशीन सगळ्यात छान आहेत, पण ज्या प्रकारचा बिझनेस आपल्याला चालू करायचा आहे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत किंवा डायरेक्ट जर मोठा करायचा असेल तर सगळ्या प्रकारचे मशीन इथे अवेलेबल आहेत. म्हणजे माणूस आणि प्रत्येकाला सरांनी आम्हाला तर खूप व्यवस्थित माहिती दिली. त्या मॅडमनी पण आम्हाला खूप छान सांगितलं. ॲक्च्युली त्यांनी आम्हाला इथं बनवून पण दाखवलं. आणि खरं म्हणजे आम्ही हडपसरवरून आलो, बसने प्रवास करत इथं आलो, पण आम्ही आलो, आमचा वेळ गेला, पण आमचं समाधान इथे येऊन झालं. ओके, तुम्हाला मशीनविषयी आणि बिझनेसविषयी पूर्ण माहिती मिळाली व्यवस्थित? हो, पूर्ण माहिती मिळाली. तुम्हाला कसं वाटतंय पापडचा बिझनेस? नाही, सरांनी एवढा कॉन्फिडन्स दिला आम्हाला की आमचा बिझनेस हा सक्सेसफुलच होणार आहे. येस, मशीन तर ऑब्व्हियसली सक्सेस आहेच. मशीनमध्ये काही वाद नाही आहे. मशीन 100% सक्सेस होईल आणि तुम्हाला सपोर्ट पण खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे. तुम्हाला आमची टीम खूप छान सपोर्ट करेल. तुमच्या इथून मशीन तुम्हाला सेट करून पापड काढून पण दाखवतील. आणि तुम्हाला पापड बिझनेस संदर्भात काय माहिती आहे असं तुम्हाला वाटतंय? पापड म्हणजे कसं घरोघरी लागणारा पदार्थ आहे. पापड हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पापड आवडतात. आणि कसं आम्ही महिला बचत गटातर्फे आमची म्हणजे प्रोसिजर आहे की हा व्यवसाय आम्हाला चालू करायचा आहे. थोडंसं मी यूट्यूबवरती सर्च केलं होतं, बऱ्याचपैकी तिथून माहिती मिळाली. आणि 1-2 ठिकाणी मी म्हणजे माझ्या माहेरी चालू केल्या लोकांनी, तिथून पण थोडीशी माहिती घेतली आणि मला इंडिया मार्टवरून आपला ॲड्रेस मिळाला होता. त्या मग मॅडमनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी इथपर्यंत पोहोचू शकले. ओके, तुम्ही काय सांगाल आणखी आमच्या ग्राहकांना? सर्व्हिस कशी आहे आमची? सर्व्हिस खूप बेटर आहे. आणि ज्या तुमच्या मनात शंका असतात की हा व्यवसाय चालू करायचा आहे, मी त्यासाठी सुरुवात कुठून करू, लोन कुठून घेऊ, त्या सगळ्या संख्येचं इथे येऊन निरसन होतं. आणि सरांनी खरंच म्हणजे आम्ही पूर्णपणे इथे येऊन समाधानी झालो की आम्ही हे चालू करू शकतो. त्यासाठी सरांचे मनापासून आभार. तुमचं पण खूप धन्यवाद.